आणि या संपूर्ण टीमने केलेला प्रयत्न आणि तोच प्रयत्न कुठेतरी यशस्वी होताना आपण पाहिल्या. प्रभात कॉलनी प्रीमियर लीग अर्थात रबर बॉल बिग बॅश लीग 2026 शानदार आयोजन दिनांक 15 आणि 16 ऑगस्ट. काल स्वातंत्र्य दिवस 80वा स्वातंत्र्य दिवस आपण दिमाखात साजरा केला आणि त्याचाच निमित्त साधून औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलं होतं. आता हा फायनलचा मॅच आहे. फक्त जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. चेन्नई सिंघम तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे, त्याकरता जास्त टाइमपास होणार नाही याची काळजी घ्या. कारण जो टाइम पास होईल ना तो टाइम कदाचित तुमच्यासाठी चांगला असेल, त्यामुळे टाइम पास करू नका. टाइम होणार म्हणजे पास होणारा टाइम तुमच्यासाठी चांगला असेल. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. ओपनिंग पेअर मध्ये बदल केलाय, थोडासा विकास आहेत. आणि दुसऱ्या बाजूला विजय. पंचाकडे येतो इशारा. 4 ओव्हर मॅच आहे. चला ऑल सेट ऑल गो. कालचा दिवस या टीमने गाजवलेला आहे भाई, दमखम दाखवलेला आहे. दम सिंघम चेन्नई सिंघम. आणि ज्यांनी आज दिवसभरामध्ये ब्लास्ट केल्यात ते आहेत MNS ब्लास्टर. आता ब्लास्टर वर्सेस सिंघम, किसमें कितना है दम, खिलाड़ी लगा रे अपना दमखम. पहिलाच बॉल शरीरावरती आदळला, शॉर्ट लेगला जाईल जोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. यज्ञेश गोलंदाजीसाठी सज्ज होताना एका बाजूला विकास, दुसऱ्या बाजूला विजय, अशी जोडी मध्ये विजय आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि अंतिम फायनलचा हा मेगा फायनलचा सामना ज्याची आपण प्रत्येक जण प्रतीक्षेने वाट पाहत होतो, तोच सामना आपल्या भेटीला येतोय. आणि पहिल्या पर्वाचा विजेते कोण पटकावणार. चांगला बॉल, वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू पाठीमागच्या दिशेने वेगाने चालला. विकेट किपर मात्र बॉलवरती पोहोचतायत वेगाने. एकच्या जागी 2 धावा घेण्याचा प्रयत्न मैदानावरती सध्या तरी दिसतोय. 2 धावा डिक्लेअर आहेत. 2 धावा. आता अशा सामन्यामध्ये स्ट्रॅटेजी काय असणार, कारण आपण 6 षटकांचे मॅच पाहिले, 5चे पाहिले, आता 4 आहे आणि तोही फायनल आहे भाई. हे फायनल आहे आणि या फायनलच्या मॅच मध्ये स्कोर किती असायला हवा. म्हणजे जर 15ची सरासरी पाहिली तर 60, 14ची झाली तर 56च्या आसपास, पण 50 आणि 60च्या मध्ये स्कोर उभारायला हवा जर बॅटिंग करून मॅच जिंकायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला 50च्या आत रोखण्यासाठी चेन्नई सिंघम रेडी आहेत. नक्कीच प्रयत्न ते देखील करणार आहेत. राऊंड विकेट, फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र ऑफ साईडच्या दिशेने निघून जातो. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती पुढे आलात, फैकी झालाय, क्लोज कॉल. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांकडे डिसिजन देण्यात आलेला आहे. तिसरे पंच आता पाहतील काय डिसिजन आहे. धगधग 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 आता होऊ लागलं, कारण काय घडणार या बॉल वरती, काय डिसिजन असणार. पाहूया पाहूया काय होणार आहे. जवळून पाहण्याचा प्रयत्न आपली सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह ची टीम करतायत. त्याचे पाठीराखे खुश आहेत, फॅन फॉलोअर भरपूर आहे आणि कालचा दिवस यांनी आपल्या डान्सिंगने गाजवला होता ते देखील आल्यात. त्यांनी सांगितले बंदी में दम हो बाजीराव सिंघम, तसा चेन्नई सिंघम. अजून एक फटका खेळलाय, चाललाय बॉन्ड लाईनच्या जवळ 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 जवळ.
उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू होता. मिडऑफच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले. सीमारेषा पार चौकार. या चौकारनं स्कोर झालाय 7. एक गडी बाद 7. 7 धावा धापलकावरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये टाळ्यांचा गजर दोन्ही बाजूने होतोय. कधी चौकार आला तर या बाजूने, विकेट गेला तर त्या बाजूने. आणखीन एक स्ट्रोक. बॅटच्या रडार मध्ये बॉल आलाय आणि बॉलला पाठवलंय सरळ सीमा रेषेच्या पार. पुन्हा सर चेंज झालाय. पाठीमागच्या बॉलवरती चौकार, या बॉलवरती सिक्सर. नक्की विकास सांगता भाई अटॅक नाहीये, या काउंटर अटॅक आहे. हा काउंटर अटॅक आहे. चौकार षटकार. कमबॅक यज्ञेश देखील करतात. एकमेकांच्या नजरा नजर झाली. समोर पाहिले एकमेकांना. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धापलकावरती येते 13. पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा, नंतरच्या 3 चेंडूवरती 10 धावा. 4 ओव्हरचा मॅच आहे, 4 षटकांचा मॅच आहे. 13ची सरासरी कायम राहिली तर 52 धावा होऊ शकतील. आता 52 वरनं गाडी 62 पर्यंत न्यायची आहेत. हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. तर दुसऱ्या बाजूला प्लास्टरकडे अगदी संतुलित गोलंदाजी आहे. मोहसिनचा खेळ पाहिलाय, गोलंदाजी त्याची पाहिले. विकासची चतुरस, चेन्नई सिंगमची की 50च्या आत थांबवणं, त्यावरती लक्ष केंद्रित करणं. अन्यथा हा स्कोरबोर्ड जर 60च्या वर गेला तर धावांचा पाठलाग करणं थोडस कठीण होऊन बसेल. आता मैदानावरती दाखल झाला अभिजित. अभि स्ट्रायकर एंडला आहेत. मागच्या सामन्यामध्ये 36 धावांची खेळी अभिजितनं साकारली होती. तो मैदानावरती आल्यात, पण नेहमी ऍज अ ओपनर यायचे. आता सध्या 1 डाऊन आलेत. 1 डाऊनला मैदानाच्या मध्ये आला. त्यांनी कालचा मॅन ऑफ द डे, म्हणजे ज्याच्या नावी काल मॅन ऑफ द डे राहिला तो बंटी आलाय. ज्या बंटीनं काल अनेकांची घंटी वाजवली होती, तो बंटी सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला दिसतोय चेन्नई सिंगम कडून. तोही होतकरू का, तोही एक दर्जेदार खेळाडू आहेत. मॅच रंगणार यात काही शंका नाही आहेत. गोलंदाज मैदानाच्या मध्ये प्रयत्न करतायत. प्रत्येक बॉल वरती काही ना काहीतरी प्लॅनिंग मध्ये चेंजेस होत आहेत. आपल्या पुण्याचा मात्र फटका खेळायचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहिला तर समोरच्या दिशेने मात्र निघून येतो. लॉंगाचा खेळाडू वेगानं बॉलवरती पुढे गेलाय. दोन्ही संघ असे आहेत, दोन्ही संघ फिल्डिंगच्या जोरावरती, बॅटिंगच्या जोरावरती, बॉलिंगच्या जोरावरती, म्हणजे तिन्ही क्षेत्रामध्ये दोन्ही संघाची चांगली कामगिरी आहे. इथे एक मिस्टेक चालणार नाही, त्याच्यामुळे एक एक पाऊल जपून टाकलं जात आहे. भाई गलती की गुंजाइश नाहीये. आता चुका करण्याची संधी पण नाहीये किंवा तशी करूही नका. खरा हा मॅच तसा आहे, इथे चुका करायच्या नाहीयेत, मिस्टेक होऊ द्यायची नाहीयेत. इथे कमीत कमी धावांवरती कसं रोखलं जाईल. बंटीचा उल्लेख तुम्ही केला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 100च्या वर रन त्याच्या नावावरती आहेत, विकेट त्याच्या नावावरती आहेत. या स्पर्धेमधला सर्वोत्तम खेळाडू बनण्याच्या लिस्ट मध्ये टॉप 5 मध्ये हा खेळाडू आहे, किंबहुना टॉप 3 मध्ये आहे. टॉप 3 मध्ये आहे. पण समोर विकासही कमी नाहीये, अभिही कमी नाहीयेत. ते देखील त्या टॉप लिस्ट मध्ये आहेत. टॉप क्लास खेळ करायचा आहे, टॉप वरती जायचं आहे तर नॉन स्टॉप खेळायचं आहे. नॉन स्टॉप खेळायचं आहे, नॉन स्टॉप खेळायचा. टॉप क्लास परफॉर्म दाखवायचा. कुटप्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल, वाईट स्लॉंगनला फिल्डर एक धाव या चेंडूवरती पूर्ण. नॉन स्टॉप खेळायचं आहे, टॉप वरती जायचं, टॉपर बनायचं आहे. आणि ते चेन्नई सिंगम बघतंय, ते स्वप्न MNS ब्लास्टरही बघतंय. नॉनस्टॉपचा आपण जसं उल्लेख केला, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं एनर्जी ड्रिंक हेल पार्टनर होतात. नॉनस्टॉप आणि हेल दोन्ही एनर्जी ड्रिंक आहेत, ते या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर होत आहेत. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला जर आपण पाहिला तर 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावा धावफलकावरती. जसा तुम्ही हेल्थचा उल्लेख केला, भरपूर एनर्जी त्यांनी दिले, त्यांचंही मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. नाश्त्याची व्यवस्था करणारे एम एंटरप्राइजेस, त्यांचं देखील मनापासून आभार आहे.
खरे सर्वांची साथ लाभलेली आहेत. बॅटचा फेस शेवटच्या क्षणी ओपन केलं. गली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, जोपर्यंत पॉईंटचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 रन आसानी से मिलते भैया. 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा 17 रन. 1 विकेट के नुकसान पे 17 लॉस ऑफ 1 विकेट. 17 म्हटलं तर क्रिकेटमध्ये ऑलवेज डेंजर आकडा आहे. 17 म्हणजे खतरावाला आकडा आहे. पाहूयात हा खतराचा आकडा कोण पार करतोय. आज खतरो के खिलाडी मैदानाच्या मध्ये तुम्हाला बनायचं आहे. ही मॅच जिंकण्यासाठी स्वप्न जे अगदी दोन्ही टीमने पाहिलं आहेत, परंतु कोणाचं स्वप्न पूर्ण होणार, कोण फायनलची ट्रॉफी, ही आकर्षक ट्रॉफी आपल्या नावी करणार. धावा झाल्यात 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहू शकतात बंटी आतापर्यंत नियंत्रणामध्ये गोलंदाजी केलंय. समोरच्या टीम अगदी बॅटरला मैदानावरती थांबवण्याचं काम बंटी यांनी देखील मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. उर्दू विकेट षटकातील पुढचा बॉल घेऊन बंटी तयार. टपक्या खेळाचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पाहिलं विकेट किपरच्या दिशेने पाठीमागे निघून जातोय. 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत का पाहूयात मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. पंचाने सांगितलं डिक्लेरेशन झोन मध्ये, डी झोन मध्ये तो बॉल निघून गेलाय. 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्याने टीमची टोटल धावसंख्या आपल्याला वाढत असताना पाहायला मिळत आहेत. 20 धावा धावफलकावरती 10च्या सरासरीनं 20 धावा 2 षटकांमध्ये लगावण्यात आल्या आहेत. उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा येणार याची चर्चा देखील होणार आहे. डीजे आमचे रेडी आहेत, परंतु छोटी हलकीशी धुवून घेऊयात आणि लगेचच मॅचच्या दिशेने येऊयात. चार षटकांचा सामना आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 20 आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 13, या षटकामध्ये आल्या त्या 7. 13-7 एक दूसरे का साथ निभाएंगे तो ही बनेगी अपनी बात. भाई एक दूसरे का साथ निभाएंगे तो बनेगी अपनी बात. आणि तीच बात बनवायची आहे. चला फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंग. चेन्नई सिंगम आपल्या लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या. जास्त वेळ वाया जाऊन देऊ नका, कारण नंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. लक्ष वेधून घेणारं हे पहिलं वर्ष ठरलं या स्पर्धेचं आणि भरपूर एन्जॉयमेंट केले. प्रत्येकानं आनंद घेतला, क्रिकेटचाही घेतला. बाहेर आपलं नातं, मैत्रीचं नातं, एकमेकांशी असलेले बॉन्डिंग ते देखील जपण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं केला गेला होता. आणि तेच आता फायनलचा मॅच पहिल्या या ट्रॉफीवरती नाव, तिथून देखील आवाज होतोय की बाबा काय करायचंय काय नाही करायचंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल. आणि ज्यावेळी 2 षटकांचा खेळ सर संपला त्यावेळी एक गोष्ट आपण आवर्जून पाहिलीत, पंच काही सिग्नल देत होते की घाई करा, मैदानाच्या आतमध्ये ह्या गोष्टी कुठल्या टीमला जाणायच्या आहेत. याही गोष्टीकडे लक्ष आपण वेधू शकतो, कारण महत्वाचा मॅच आहे. फायनलची मॅच तुम्ही खेळता. टायमर देखील पुढे पुढे वेळ पुढे पुढे चाललाय आणि कोण जास्त टाइम घेतो, कोण मैदानाच्या आतमध्ये कोणाला ती वेळ वाचवायची आहे, या सर्व काही गोष्टीची जाण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. ना त्याला कारणही आहे, त्याला कारणही आहे. कारण पंचांनी काय सांगितलं होतं, बाबा बॅड लाईट होऊ नये याची काळजी ते देखील मैदानावरती घेतात. मी येणार आहे तुमच्या दिशेनं. फटका खेळलाय मिड विकेटला फिल्डर
स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर वाढत असताना जाऊन पोहोचते 25 या आकड्यावरती. बंटी होते त्या ठिकाणी, बंटीच्या हातामधून मिस्टेक घडले असं चित्र दिसतंय. बहुतांश वेळा असं घडत नाहीत, परंतु बंटीने त्या ठिकाणी प्रयत्न केला. शेवटच्या मोमेंटला चेंडू हातामधून निसटला आणि तो सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. पुढचा बॉल पुढे टाकलाय आणि पुढे टाकलेल्या बॉलला सर विकास सिंग आहेत, पण हा सिंग इज किंग. मैदानाच्या मध्ये किंग पद्धतीने तो बॅटिंग करतोय सध्या. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला होता बाबा, विकास भाई झकास बॅटिंग कर रहे आणि जे जीवनदान लाभलं होतं ना, ते जीवनदानाचा उपयोग पुरेपूर घेतला जातोय. याच करता म्हटलं होतं 2 षटकं हाताळली होती, 7 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या. वेळ का घेतला, टाइम का घेतला? आता टाइम बदललाय, खेळ बदललाय, खेळण्याचा रंग बदललाय. खेळ का रंग बदलाय, खेळणे का ढंग बदलाय. आणि आता वेळ थोडीशी बदललेली आहे, कारण वेळेचं गणित हे वेगळं आहे. तुम्ही जर वेळेला महत्व दिलं नाहीये तर पुढे जाऊन वेळ तुम्हाला महत्व देणार नाहीये. त्याकरता वेळेला महत्व द्या. वेळेवरती ठरवा काय करायचं आहे, अन्यथा मग वेळ ठरवेल तुमचं काय करायचं आहे. आणि तेच कहाणी आता आहे. पहिला चौकार, त्यानंतर षटकार. विकास ऑन स्ट्राईक. ऑफस्टमच्या बाहेरनं ड्रॅग करून खेळायचा होता, लांबून खेळला होता जोपर्यंत लॉंग ऑनवरनं. बंटी पोचतील. थ्रो आलाय, थ्रो आलाय. ओ हो, थ्रो दुसऱ्या बाजूला येणं गरजेचं होतं. नॉन स्ट्राईक येईन की स्ट्रायकर. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. एकदा स्कोरबोर्डला आपण अपडेट करूया. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 33 33. 33 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी थ्रोचाही आपण उल्लेख केला. ज्या पद्धतीनं तो स्ट्रायकर एंडला फेकण्याचा प्रयत्न केला, तिथे विकेट किपरच्या हातामधून तो बॉल निसटला. कदापि कलेक्ट झाला असता तर थोडा क्लोजली कॉल होऊ शकला असता, पण जवळ तुमचा जो एंड होता तिथे फेकला असता तर तिथे देखील रनआउट होऊ शकला असतात. पण जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही आहेत. ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या मैदानावरती तुम्हाला योग्य वेळी करायच्या आहेत. आतापर्यंत बॉलचा काही संपलाय. 4 1 4 6 2 या 4 बॉलवरती या धावा आलेल्या आहेत. 2 बॉल महत्वाचे असणार आहेत. कशा पद्धतीने टाकले जातील. गोलंदाज रेडी आहेत मिस्टर भावेश. एक खेळाडू आता उमेशला थोडस जवळ आणलंय. ऑफस्टमच्या थोडा बाहेर जाणारा बॉल. पंचाने 2 हात हवेमध्ये फैलावला. सांगितलंय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 34वा प्रयत्न मैदानाच्या मध्ये सुरू आहे. धावा बनवण्यासाठी रन बनवायचे आहेत, रन पुढे घेऊन जायचे आहेत आणि पुढे घेऊन जात असताना संघाला विजयापर्यंत घेऊन जायचे आहेत. याच्यासाठी सुरू असलेले हे दोन्ही दडपण आहे, प्रेशर आहे. आणि असंही प्रेशर आलं ना, किचन मध्ये कुकरची शिट्टी वाजते, मैदानावरती फिल्डरची शिट्टी वाजते. प्रेशर आलंय आणि ते थोडं जाणवतंय. यस, दबाव दिसतोय मैदानाच्या मध्ये. दबावाचं कारण सध्या मैदानावरती काय आहे? एखादा चांगला खेळाडू असला तरी देखील त्याच्यावरती देखील तितकाच दबाव असतो. तो दबाव सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 2 ने वाढत असताना सध्याच्या घडीला 36 पर्यंत पोहोचले आहेत. या ओव्हर मधला शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहे. गोलंदाज रेडी आहे. प्रभात कॉलनी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहेत. फायनलचा मॅच आहे. जसं तुम्ही उल्लेख केला होता बाबा दबावाचा, फायनलचा मॅच वेगळा असतो, अंतिम सामना वेगळा असतो. जशी आपल्या शालेय जीवनामध्ये परीक्षा असते ना, 10वीची परीक्षा वेगळी असते, त्याचा दबाव वेगळा असतो. 12वीच्या परीक्षेचा दबाव वेगळा असतो, इतर परीक्षेचा दबाव वेगळा असतो. हा फायनलचा मॅच आहे आणि फायनलच्या मॅचचा दबाव थोडासा वेगळा असतो. फक्त त्या दबावाला कसं हाताळला जाणार, त्या प्रेशरला तुम्ही कसं हँडल करता हे महत्वाचं आहे. आणि अंतिम सामना खेळण्याचा किती अनुभव तुमच्या जवळ आहे हे देखील मॅटर करतं. जर तो अनुभव आहे ते इथे दाखवायचा आहे. अनुभव दाखवायचा मैदानाच्या मध्ये. टाइम देखील त्याच्याकडे लक्ष आहे. 6 वाजून 19 मिनिटं झालेली आहेत.
तीही वेळ पुढे चालल्यात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मीत आल्यात. काल इम्प्रेस केलं याही खेळाडूनं. पहिला बॉल. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळते. पाठीमागे विकेट किपर अगदी त्या बॉलचा पाठलाग करतायत. एक धाव तर मात्र प्राप्त केली जात आहे. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे का? हो, पंचाने सांगितलं. 22च्या माध्यमातून ती रन प्राप्त होत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर वाढत असताना 37 पर्यंत पोहोचल्यात. आपण उल्लेख केला होता की जवळपास 55-60चा, पण आता किमान 50च्या जवळपास धावसंख्या तरी व्हायला हवी, तर एक चांगली फाईटबॅक होईल. नाही, त्याचा प्रभाव वेगळा असतो. मी का म्हटलं होते बाबा 50 धावा तरी व्हायला हव्या, 50-100 याचा प्रभाव वेगळा असतो. तुम्ही डीमार्ट मध्ये जा, बिग बाजार 49-99 बघितलं तर बरं वाटतं, 100 बघितलं तर टेन्शन येते. तसा तो 50चा प्रभाव आहे, 100चा प्रभाव आहे. त्याचा इम्पॅक्ट असतो, तो इम्पॅक्ट जाणवतो. तुम्ही उल्लेख केला कालचा दिवस त्याने गाजवलाय. एक यंगस्टर आहे, एका हातामध्ये घेतलाय की तो जोश पाहण्यासारखा आहे. म्हणजे फार पूर्वी टीव्ही सिनकारा इनके जोश से बस के कहा जाओगे, तसा हा जोश आहे. आणि तो जोश दिसून आलेला होता. विकेट आलाय, विकेट महत्वाच्या वेळेला आलाय आणि तो देखील बिग विकेट विकासच्या रूपानं, ज्याने चौका ठोकला, षटकार ठोकला, विकासला बाद करण्यामध्ये मी सक्सेस झाले. तुम्ही उल्लेख केला होता ज्यावेळेला 17 धावा झाल्या होत्या की खतरो के खिलाडी. आता खिलाडी नावाचा चित्रपट आला होता अक्षय कुमारचा, आणि त्याच अक्षय कुमारचा चित्रपट आला होता खिलाडियों का खिलाडी. आता इथे खिलाड़ी तो बाकी सारे हैं, लेकिन हमको गेम चेंजर खिलाड़ी चाहिए. मॅच बदलणारा खेळाडू पाहिजे. तो मीठ ठरतोय का बघूया. आदरणीय लाराभाई यांच्याकडून आपण पाहिलं तर आणखीन एक विकेट आलं तर 500 रुपयाचं प्राइस, आणि लगातार 3 विकेट आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक लाराभाई यांच्या माध्यमातून असणार आहे. हो, पारितोषिकांचा वर्षाव कालही झालाय, आजही या फायनलच्या मॅच मध्येही होणार आहे. तुम्ही चांगले खेळा, परफॉर्मन्स द्या, 100% तुमच्या सिंगल धाव फलक पुढे चाललाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपण पाहिलं तर 38. अचानकपणे खेळ बदललाय. पहिल्या षटकामध्ये 13 होता, त्यानंतर 7 वर आला, केला पुन्हा 16 आल्या, आणि या षटकामध्ये आतापर्यंत मीची नीट गोलंदाजी पाहायला मिळते. नीट गोलंदाजी, असंही नीट वरनं भरपूर काही राजकारण तापलं होतं, त्याच्यामुळे आता तोही कहाणी आहे. पण मीतनं नीट गोलंदाजी केलेली आहे, आणि त्याच गोलंदाजीमुळे पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा, ओनली 2 रन्स. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत, शेवटचे 3 चेंडूचा खेळ आहे. पण समोर अभिजित आहे भाई. लाईनच्या पलीकडे पाठवून दिलं अभिजितनं मैदानाच्या आतमध्ये. दमखम तोही दाखवतो या मॅच मध्ये, फायनलच्या मॅच मध्ये. हो, दिवसभर आजचा दिवस आम्हीही गाजवलाय. फायनलची मॅच ही आम्हाला जिंकायची आहे, त्याच्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात 44, 44 धावा. 50च्या जवळपास धावसंख्या जाईल की काय, आता ते चित्र दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. 44, 44 धावा. अभिजित मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाजी मार्कवरती मीत आहेत. कानमंत्र त्यालाही देण्यात आलाय. पाहूया काय घडणार. हा बॉल चांगला आहे, थोडा लांब टाकलाय, थोडीशी लेन ऍडजस्ट केली, थोडा लांब ओढून टाकण्याचा प्रयत्न, आणि त्यानंतर चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जसा तुम्ही उल्लेख केला, कानमंत्र पाहिजे. अशा वेळेला तुमच्याजवळ ऍडवायझर पाहिजे. योग्य वेळेला ऍडवायझर, आणि गरज लागलं तर बडवायझर, या दोन्ही गोष्टी पाहिजे तर मजा येते. हा ऍडवायझर तिथे मैदानावरती होता. आकुटाप्याचा चेंडू आहे, वर गेलाय. फिल्डर थोडासा लांब आहे, दूर वरती आहेत, पण बंटी
अगदी आपण पाहिलं तर सर्व आहेत ते देखील या ठिकाणी मात्र मंचावरती आहेत. जी मदत करता येईल मग पंचांच्या माध्यमातून काय जाता येईल तिथे गेले, कॉमेंट्रीच्या माध्यमातून समालोचन करण्याचं काम त्यांनी केलंय. त्यांचे मनापासून आभार आहेत आणि सर्व सन्माननीय अतिथी ते देखील मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. 48 धाव्यांचा पाठलाग होणार आहेत. 48चं टार्गेट आहेत. एक हलकीशी धून आमचे डीजे मास्टर त्यांनी याच्या संपूर्ण दिवसामध्ये चांगलं काम केलंय. आपण डीजे मास्टरला ऐकूयात आणि येऊयात शेवटच्या इनिंगकडे. कोणाचं कोरलं जाणार. जसा आनंदजी मगदूम आणि आम्ही समालोचन करतो त्यांनी म्हटलं होतं या आकर्षक असे चषक आहेत याच्यावरती नाव कोणाचं लिहिलं जाणार, कोणाच्या हातामध्ये ट्रॉफी जाणार, ब्लास्टरच्या की सिंगमच्या, सिंगमच्या की ब्लास्टरच्या. आज कोणाचं स्वप्न पूर्ण होणार. स्वप्न प्रत्येकाचं लावलंय, प्रत्येकानं पाहिलंय. कोणाचं तरी स्वप्न पूर्ती होणार, कोणाचं तरी स्वप्न भंग होणार. पण कोण ठरणार चॅम्पियन, कोण होणार. आमचे विजयजी नेहमी सांगता कॉमेंट्री करायची तेव्हा की दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी. आज आला नाहीये पाऊस. दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी. और आज का दिन अगर आपका है ना तो हाथ में आपके चमचमती ट्रॉफी भी होगी. आता बघूया ही ट्रॉफी कोणाच्या नावावरती लिहिली गेलेली आहे. 48 धावांचा पाठलाग करायचा आणि 48 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होणार. सूर्य थोडासा गेला होता, पुढे एकदा आल्यात. सूर्याची किरणं आलेली आहेत. बाई सनराईज नाहीये, सनसेट आहे. पण सनसेट वरती बघूया मॅच सेट कोण करणार, मॅच सेट गेट कोण करणार. गेट सेट कोण करणार. मैदानाच्या आतमध्ये सध्या जर काही चेहरे पाहिलं तर अजून ती स्माइल नाहीये. ती स्माइल क्लोजअप वाली स्माइल अजून कोणाच्या चेहऱ्यावरती नाही आहेत. पण चेन्नई सिंगम ती स्माइल पुन्हा एकदा परतणार का. 48 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या मध्ये पूर्ण केला जाणार का सर. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण पाहिलं तर दीपिका मेमोरियल ट्रॉफी ही देखील आपल्या भेटीला येत आहेत आणि ती लीग फॉर्मॅटमध्ये होणार आहेत. दीपिका मेमोरियल ट्रॉफी जी होणार आहेत ती लीग फॉर्मॅटमध्ये होणार आहेत आणि तिची तारीख जी डेट जी आहे ती लवकर आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. परंतु ती ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये येत आहे, त्याच्यामुळे त्याची डेट डिक्लेरेशन होणार आहे. रजिस्ट्रेशन जी फीज आहे ती तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाणार आहेत. ज्या जर्सीज आहेत त्या तुमच्यापर्यंत माहिती कळवली जाणार आहेत. या सर्व काही गोष्टींची दखल घेतली जाणार आहे. परंतु या स्पर्धेच्या फायनलच्या दुसऱ्या इनिंगकडे जाऊयात. आज आपण पाहतात पीसीपीएल जी संपूर्ण आयोजन कमिटी टीम, मग त्याच्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं योगदान आदरणीय करणजी बोजे सर, अर्थातच सिनूभाई असतील, त्यांचे सर्व मित्र परिवार, या सर्वांनी आयोजित केलेली आपल्या विभागातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम केलं आहे. आणि आज ही स्पर्धा शेवटच्या अगदी त्या इनिंग पर्यंत आलेली आहेत. प्रभात कॉलनी प्रीमियर लीगचा सर दुसऱ्या इनिंगला सुरुवात. चला टाळ्यांचा गजर करा. जिंकणार कोण. 48 धावांचा पाठलाग. रनचेस, रनचेस सुरू झालाय, सुरू झालाय रनचेस. चेंडू चालाय पाठीमागे. डी झोन मध्ये जातोय का. आता तो डी झोन म्हणजे डिक्लेअर झोन का डी झोन म्हणजे डेंजर झोन. पण असतात, दोन्ही असतात. त्याच्यामुळे पहिल्या चेंडूवरती 2 धावा आतापर्यंत प्राप्त केल्यात. या क्षणाला
दोन्ही टीमनं मेहनत भरपूर केली, प्रचंड मेहनत केली जिंकण्यासाठी. चेन्नई सिंगमची मेहनत, MNS ब्लास्टरची मेहनत प्रत्येकानं पाहिले. आता ती मेहनत कोणाची फळाला येणार आणि कोण या ट्रॉफीचा हकदार होणार? पाहूयात पाहूयात, महत्वाचं अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल, फटका खेळण्याचा प्रयत्न केला, इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, सफर सुरुवात झालाय आणि पाहता पाहता बॉल हो. ह्या धावा देखील होऊ शकतात, ह्या धावेचा पाठलाग करू शकतोय हे स्वतःला सांगायचं आहे. पुढचा बॉल थोडा खाली राहिला पाठीमागच्या दिशेने, मात्र हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. जोपर्यंत बॉलच्या आपण पाहिलं तर फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल येतं, सिंगलच्या सहाय्यानं धाव फलकावरती आपण पाहू शकतो 7. जसं आपण उल्लेख केला होता की चेस कोण करणार, पण चेस करण्यासाठी स्वतःच्या मनाला देखील सांगायचं आहे. आणि 48. जसं तुम्ही उल्लेख केला होता बाबा, चेस कोण करणार, धावांचा पाठलाग कोण करणार, हे टार्गेट जे सेट केलेलं आहे त्या टार्गेट पर्यंत पोहोचणार की त्याचा बचाव होणार. भाई टार्गेट सभी के पास होता है, किसको बनाना होता है, किसी को हासिल करना होता है. आता ते बघूया, एकानं टार्गेट सेट केले, एकानं ते पार करायचंय. त्याच्यामुळे दोन्ही टीम इथे सहजासहजी नाही हार मानणार, कारण दोन्ही टीमसाठी आमच्या डीजे वाल्या मास्टरने गाणं लावलंय, जहा तेरी नजर आहे मेरी जा मुझको खबर आहे. एकमेकांना तेच सांगतात, तुमची नजर ट्रॉफीवरती, आमची नजर ट्रॉफीवरती आहे. जहा तेरी नजर आहे मेरी जा मुझको खबर आहे. तशी कहाणी आता दोन्ही टीम मध्ये आहेत. आणि एका बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी या षटकाचा खेळ पाहिला, एक चौकार आलाय. आयुष्य या ओव्हर मध्ये बंटी आहेत या संपूर्ण स्पर्धेमधले सर्वाधिक यशस्वी खेळाडू म्हणून त्या खेळाडूकडे पाहिलं जातं. तर दुसऱ्या बाजूला संकेत ऑन स्ट्राईक. संकेतचा फटका मिस टाइम झाला होता, इनफिल्डच्या डोक्यावरनं चेंडू चालाय बाउंड्री लाईनच्या जवळ फील्ड केलं गेलंय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. स्कोर 9 धावा धापलकावरती. 48चा पाठलाग आहे, 12ची सरासरी आहे, 12ची सरासरी. वाढलेला मॅचचा पारा, चुकीला नाही तारा, आणि प्रत्येक ओव्हर मध्ये धावा करायची आता 12. कोणाचे वाजणार 12 कोणाचे वाजणार आहेत हाही प्रश्न आहे. या मॅच मध्ये कोणाचे 12 वाजणार अशी सांगणारी मॅच आहे. धावफलकावरती सध्याच्या घडीला पण स्कोर जर पाहिला तर जवळपास जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. पण धनंजय, जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा कोणाचे 12 वाजणार, पण घड्याळात पण सहजासहजी 12 वाजत नाहीत. तिन्ही काट्यांना एकत्र यावं लागतं, तास, मिनिट आणि सेकंद, तर 12 वाजतात. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही जर एकत्र आले तर समोरच्याचे 12 तुम्ही वाजवू शकता. येस, डेफिनेटली आपण त्या दिशेने चर्चा करतोय. सध्या जाऊया पुण्याच्या मैदानाच्या दिशेने. आयुष तयार, स्ट्राईक वरती बॅटरही तयार आहेत. संकेतनं फटका खेळलाय समोरच्या दिशेने, क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय. जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल एका सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागतं. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10, 12ची सरासरी मेंटेन करायची आहे. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 10 धावा आल्यात, 5 दुने 10 झाल्यात. काय शेवटच्या बॉल वरती ती सरासरी मेंटेन होणार का? चला, सरासरी मेंटेन होणार का मेंटेनन्स काढला जाणार? मेंटेनन्स होणार. या शेवटचा बॉल आहे. धावा धापलकावरती 10, 10 बने भाई, 10 का दम दम गम. बॅटला खाली लागलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतील. एकमेकांना सांगताय बाबा घाई करायची गरज नाहीये भाई, जल्दबाजी नहीं करेंगे. स्कोर झालाय 11-12 पाहिजे होता, 1 और 1 11. असं गणित सांगते 1 और 1 2 होता है, लेकिन संघटन कहता है भाई 1 और 1 11 होते. टीम सांगते 1 और 1 11 होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 18 बॉलचा खेळ आहे. 18 मध्ये करायचे 37.
फलकावरती डबल 11 सरासरी मेंटेन करायची होती 12ची. एक जमेची बाजू काय आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, त्यांनी विकेट गमावलेली नाहीयेत. मैदानाच्या मध्ये ती सर्वाधिक महत्वाची जमेची बाजू आहे. 12च्या सरासरीनं चाळायच होत आहेत. जरी एक धाव थोडं मागे पडले आहेत, परंतु ती सरासरी मेंटेन करू शकतायत. ती ताकद, ती श्रमता या दोन खेळाडूमध्ये आहेत. एका बाजूला बंटी, तसा सर आपण उल्लेख केला की 100च्या पलीकडे धावसंख्या या खेळाडूच्या नावी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आहेत. नक्कीच जसं उल्लेख करता आपण 100 धावा त्याने केल्या, पण बंटीला एक गोष्ट माहिती आहे की भलेही 100च्या वर धावा माझ्या नावावरती आहेत, पण या मॅच मध्ये 110% द्यायचे आहेत, तर हा मॅच जिंकणार. भाई 100% नहीं है उसके ऊपर, कारण समोर बॉलिंगला कोण आलाय, मोहसिन, सोनू. ज्या खेळाडूने मागे हॅट्रिक घेतली, ज्या खेळाडूने एका हातामध्ये झेल टिपला, ज्या खेळाडूने 4 धावांचं षटक हाताळलंय या स्पर्धेमध्ये, इसीलिए मैंने कहा था उनके दिन आएंगे हसीन. गेंदबाजी केली आहे मोहसिन. मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सोनू या नावाने देखील हा खेळाडू प्रसिद्ध आहे. आज पाहूयात कशा पद्धतीने तो खेळ करतोय. समोर बंटी, बेस वर्सेस बेसची लढाई. बेस वर्सेस बेसच्या लढाईमध्ये बॉल पाठीमागे चाललाय, खेळाडू ठेवलाय, तरी देखील बॉल मात्र निघून जातोय. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, सेकंड कंप्लीट होईल का? ओ पाहता पाहता 2 धावा येत आहेत. पंचांच्या माध्यमातून सिग्नल आले. सध्या 22 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 13 रन. 13 धावा या सध्या धावफलकावरती आल्यात. आणि जसा तुम्ही उल्लेख केला की प्रत्येक चेंडूवरती गणित बदलणार. आता ज्यावेळेला शाळेत होतो ना, त्यावेळेला गणित सोडवायचं तर सूत्र पाहिजे, गणित सोडवायचं तर सूत्र पाहिजे, आणि आयुष्यात जगायचं तर मित्र पाहिजे. त्याच्यामुळे बघूया ते सूत्र कोण बरोबर सांभाळणार. मॅच सोडवायचं आहे, सूत्र आहे षटकाराचं. बंटी ती कामगिरी करतोय. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, कॅच होईल का? हो, मोहसिनच पोहोचलाय त्या कॅच वरती. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला का बाबा. सूत्रधार कोण? या टीमचा एकच आधार, सूत्रधार उल्लेख केला ना, तो आधार आहे सोनू मोहसिन यांचा, आणि तो झेल टिपताना त्यांनी सांगितलेला आहे. महत्वाचा विकेट. चला, रंगलाय सामना, रंगलाय. प्रेक्षकांना देखील आता गोळा झालाय. असा सुरू असलेला हा मॅच आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. काल यज्ञेश यांनी देखील खूप चांगला खेळ केलाय. आजचा दिवस, रविवारचा दिवस, संडे फन डे, एन्जॉय करण्याचा दिवस, आणि त्यातल्या त्यात PCPL ट्रॉफी उचलण्याचा दिवस आहे. पाहूयात कोणाच्या नावी जाणार ही ट्रॉफी, कोण पडेल कोणावरती भारी. पण PCPL चालले लय भारी चालले. कोण कोणावरती करेल भारी, कोण कोणावरती कुरघोडी करणार आहे या मॅच मध्ये, ते पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे. यज्ञेश आल्यात बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा सोनू अर्थात मोहसिन सज्ज होतील. या टीमला त्यांचा आधार, तुम्ही सूत्रधाराचा उल्लेख केला होता. पायावरती चेंडू आधारलाय, फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण करा. आधारही जरूरी आहे ना, इंडिया में रहना है तो आधार जरूरी है, और भागना है तो उधार जरूरी है. ही कहाणी सध्या आहे. सध्या स्कोरबोर्ड वरती आहे, आपण नजर टाकली तर स्कोर आहे 19-20. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पाठलाग सुरू आहे 48 धावांचा. अजूनही 28 धावा करायच्या आहेत. पाहूयात मैदानावरती काय घडणार. कॅप्टन सध्या उभा आहे. स्लोवर थोडासा हळूवारपणे टाकला, बाहेरच्या दिशेने काढत असताना पाहायला मिळाल्या बॉलला, आणि संकेत यांना बीट करताना पाहायला मिळाले. मोहसिन मैदानाच्या मध्ये झुंज देतो. लास्ट बॉल आहे. पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला तो 2 षटकामध्ये 20 धावा आल्या त्या. आताही सध्यापर्यंत 20 धावा आल्यात. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू.
मोहसिन स्ट्रायकर फलंदाज अकोटाप्यात चेंडू होता बॅटला खाली लागलाय चेंडू जोपर्यंत मिड विकेटला जाईल फिल्डर पोचतील आयुष पोचतील 21 धावा झाल्यात मामला बराबर आहे मामला बराबर 2 षटकं संपल्या 21 21 झाल्यात 21 झाल्यात 27 पाहिजे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहेत 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 27 27 ठरणार आहे कोणाला तरी एक हलकी शिदून ऐकूया आणि येऊया 12-27 50 बिस्किट क्रॅक जॅक वाला बिस्किट मारीगोल्ड पार्लेजी पण याच्यासाठी महत्वाचं काय माहिती का आज तुमच्याकडे गुड्डे देखील पाहिजे त्याला मिळालेली केबी स्पोर्टची साथ आणि त्याच्या संपूर्ण मित्र परिवारानं केलेली मेहनत याचं सर्व हे फळ दिसून येत आहे पीसीपीएलच्या माध्यमातून आणि त्याचा अंतिम सामन्याचा आपण पाहिलं तर हा मेगा फायनलची ही शेवटपर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल का हे देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत त्यामुळे काही प्रेक्षक वर्ग घरी जात होता तो थांबलाय रस्त्यावरती थांबलाय मॅचचा आनंद घेतोय क्रिकेट प्रेमी आहोत आपण आणि क्रिकेट प्रेमी क्रिकेटच्या मॅचचा आनंद सध्या मैदानाच्या चारही बाजूने घेत आहेत 12-27 पहिला बॉल लेफ्ट केलाय सोडलाय पंचाने सांगितलंय वाईड बॉल एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळतात वाईड आलाय येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत 12 मध्ये करायचे 26 काही जणांनी सांगितलं 2 सिक्सरचा खेळ आहे काही जणांनी सांगितलं 3 सिक्सरचा खेळ आहे काही म्हणतात कोलवटाप्याचा चेंडू होता हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण त्याला टेक ऑफ होऊन दिलं नाहीये ही खासियत राहिलेली आहे विकास यांची बॉटम हँडचा वापर झाला होता हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण जसा नो फ्लाइंग झोन असतं ना पाठीमागे जीवच्या बरोबर एअरपोर्ट छोटे हेलिकॉप्टर थोडंसं टेक ऑफ होतात लँडही होतात पण या हेलिकॉप्टरला टेक ऑफ होऊन दिलं नाहीये सिंगल रन एक धाव यस येणाऱ्या 11 बॉल मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहेत 11 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे 25 धावेची गरज आहे 11 बॉल मध्ये 25 धावेचं लक्ष आपण पाहतायत गोलंदाज रेडी आहे स्ट्रायकर वरती बॅटर रेडी आहेत यज्ञेश फटका खेळलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत एक सुंदर झेल मात्र टिपलाय फलंदाज टीमला विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना देखील पाहिलेले आहेत मागच्या चेंडूवरती जसं मी उल्लेख केला होता का बाबा तो हेलिकॉप्टर टेक ऑफ होऊन दिलं नाही सरांनी म्हटलं थोडासा हवेचा दाब आणि ही जोडी नुसती अशीच नाहीये यज्ञेश आणि उमेश नाव त्यांचं उमेश आहे पण ही जोडी उम्मीद की किरण आहे जर जिंकायचं आहे या जोडीला चालायचं आहे यस प्रयत्न मैदानाच्या मध्ये करायचे प्रयत्न सोडायचे नाहीयेत 9 चेंडू मध्ये 25 धावेची गरज आहे शॉर्ट बॉल त्याच्यावरती बॉलचा चेंडू जसा गेला होता ना काय केलं वाटलं ते षटकाराच्या जवळ जाईल पण तो थोडासा त्या साईडने गेला होता जसं काल मी म्हटलं होतं आनंदजी आमच्या जोडीने होतं आपण ज्यावेळेला लुडो गेम खेळतो ना त्यावेळेला प्रत्येकाला वाटतं बाबा 6 आले पाहिजे 6 येत नाहीत 1 येतो 2 येतो तरी पुढे जावं लागतं हा या मैदानावरचा खेळ पण असा आहे षटकार येत नाही 2 रन येतात तरी पुढे जायचंय भाई हार नाही माननी आहे हार मानायची नाहीये जिंकायचं आहे हा फटका खेळलाय मिस टाइम स्ट्रोक फिल्डर चेंडूच्या खाली झेल 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 ओ हा 7-21 फटका खेळलाय बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार 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 आपण पाहिलं तर मॅच शेवटच्या 17 पर्यंत आलाय येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायच्यात 15 6 मध्ये 15 धावेची गरज आहे 21 धाव्या होत्या शेवटच्या 17 पर्यंत हा मॅच गेलाय शेवटच्या षटकामध्ये तिथे 8 आल्या होत्या इथे 15 करायच्या आहेत 8च्या डबल जवळपास तुम्हाला करायच्या आहेत कोण डबल करणार असं जर सर आपण नेहमी म्हणतो की डबल करणाऱ्या भरपूर कंपन्या सध्या आहेत आता ह्या रन डबल करायच्या आहेत
डबल ट्रबल मैदानाच्या आतमध्ये कोण करणार? 6 मध्ये 15 काय वाटतंय? 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 धावांची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी असणार आहे. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 धावांची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी. आणि जशी आपण चर्चा करते, मागे 8 आल्या होत्या, 15 आल्या होत्या. 15 धावा करायची आहे. डबलवाला खेळ आहे, ट्रबलवाला खेळ आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं काय, ही थोडीशी अडथळ्याची शर्यत आहे आणि ती अडथळ्याची शर्यत देखील पार करायची आहे. अंपायर चेंडू आलाय बघा. लाराबाई देतात. लाराबाई जवळ चेंडू आहे. 6 बॉलचा खेळ, 15 धावेची गरज. सर्वांना मॅच आवडले, प्रत्येकाला मॅच आवडले. जसं म्हटलं मी आधी, काही जण जात होते, आता थांबलेत. नाही पाहायचं, शेवटचे 6 बॉल पाहूनच घरी जायचं. संडेचा दिवस असा एन्जॉय करायचा असतो आणि मैदानावरती आता सर्व एन्जॉय करतायत. नाही, काही जण सांगतात बाबा आपली ट्रेन सुटेल, काही काना वाटतं बस सुटेल. प्रत्येक जण सांगतो काय सुटायचे ते सुटू द्या, पण हा मॅच नाही सुटला पाहिजे. हा मॅच नाही सोडायचा. छोटे बच्चे कंपनी पण आलेत, संडेला ते देखील एन्जॉय करतात. नन्हे मुन्ने राई तेरे मुठ्ठी में काय, तसं नन्हे मुन्ने राई देखील हा सामना पाहण्यासाठी आल्यात. 6 बॉलचा खेळ आहे. 15 धावांची आवश्यकता. उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलेली आहेत. उत्कंठ शिगेला पोहोचलेली आहेत. जिंकणार कोणा फायनलचा मॅच अजून प्रेडिक्ट करणं कठीण आहे. बाकीत वर्तवणं कठीण आहे, सांगणं कठीण आहे. काही ते ब्लास्टर जिंकणार का सिंगम जिंकणार? सिंगम बाजी मारून जाणार की ब्लास्टर या ट्रॉफीवरती आपला हात पोचवणार आहेत? कारण क्रिकेटचा असा खेळ आहे, थोडासा वेगळा हा गेम आहे. इथे बाकीत वर्तवणं, भविष्य वर्तवणं, प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण असतं. क्योंकि क्रिकेट ऐसा खेल है जहाँ हर प्रेडिक्शन फेल है. तसा क्रिकेटचा खेळ आहे जिथे हर प्रेडिक्शन फेल आहेत. नाही सांगू शकत, असं झालं तर तसं होईल आणि तसं झालं तर असं होईल. आता थोडं काय झालं माहिती का सर, मैदानाच्या मध्ये थोडा टाइम गेलाय, थोडा वेळ गेलाय. जसं आपण नेहमी म्हणतो की वेळेवरती सर्व काही गोष्टी सुरळीत सुरू असतात. वेळ गेलाय. 6 बॉल मध्ये 15 धावेची गरज आहे. काल असाच 15 ऑगस्टचा दिवस काल आपण प्रत्येकाने एन्जॉय केलाय. काल या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आज 6 बॉल मध्ये 15 धावेची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर तयार आहेत, गोलंदाज तयार आहेत. काय 6 बॉल मध्ये 15 होणार की 15 धावा रोखल्या जाणार याची चर्चा सध्या. काही जण या उजव्या बाजूचे सांगतात की होणार, डाव्या बाजूचे सांगतात नाही होणार. उजवं डावं नाही करायचंय, राईट अँड लेफ्टला जायचंय. राईट अँड लेफ्टला जायचंय. गो ईस्ट, गो वेस्ट. आणि आता प्रभात कॉलनी प्रीमियर लीग ऑलवेज बेस्ट. बेस्ट वरची लढाई चालू आहे मैदानावर. बेस्ट क्वालिटी, अगदी दर्जाची ही लीग आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल 5 बॉल मध्ये रन करायच्यात 15, 5 त्रिक 15. पण जरी 5 बॉल मध्ये 14 झाल्या तरी देखील प्रेक्षकांना काय हवंय? सुपर ओव्हर. पण तसं होणार का? पाहूयात काय घडणार आहे. येणारे 5 बॉल 15 धावेची गरज आहे. दोन्ही टीम थोडस शांतता. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, आणखीन एक डॉट, लगातारचा दुसरा बॉल, डॉट डॉट. 4 मध्ये 15. भाई डॉट डॉट, ये भाई ये बिंदी गेंद नहीं है, ये दाग है. अब सर्फ एक्सेल कहता है तू अच्छा होता है, दाग लगते तो दाग अच्छे है, लेकिन ये अच्छे नहीं है. ये दाग अच्छे नाही आहे. 2 डॉट बॉल आलेत, 2 निर्धाव चेंडू आलेत. आणि जसा तुम्ही उल्लेख देखील केला होता की आता शेवटच्या क्षणी प्रत्येक जण काय विचार करतोय, हा मॅच सिंगम जिंकणार, ब्लास्टर जिंकणार का हा मॅच टाय होणार, का कोणाचा तरी टाय टाय फिश होणार. तसा खेळ आहे हा. टाय होणार, टाय टाय फिश होणार. 4 बॉलचा खेळ आहे. कारण या स्पर्धेमध्ये ना आपण हॅट्रिक पाहिल्या, 1 नाही 2 पाहिल्या. लागोपाठ 3 षटकार, एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा पाहिल्या. लागोपाठ 3 षटकार, फक्त एकच नाही पाहिलं, ती आहे सुपर ओव्हर. आणि ती जर फायनलला आली तर भाई सोने पे सुहागा. पण ती येईल न येईल, येईल न येईल. चेंडू पाठीमागे निघून गेलाय. 2 धावा. आता समीकरण बघणं गरजेचं आहे, कारण काही नाही झालं तर घरचे आपल्याला सांगतात बाबा एकदाच 3-13 करून टाक. आता 3 मध्ये करायचे आहेत 13. 3-13, 13 मेरा वादा. मैदानाच्या आतमध्ये कोण अगदी साकार करणार या 3 बॉल मध्ये 13 रन, 13 धावेची गरज आहे. 3-13 पेक्षा 1 बॉल हा खूप महत्वाचा आहे. या बॉल वरती काय घडणार? 1 बॉल चांगला टाकायचा आहे असं सध्या चित्र दिसतंय. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारी टीम सध्या मैदानाच्या मध्ये सांगतायत चेन्नई सिंगम एक चांगला स्ट्रोक मैदानावरती खेळायचा आहे.
3 बॉल मध्ये 13 धावेची गरज. हाय व्होल्टेज मॅच, प्रेक्षकांच्या नजरा अनेक जण सध्या सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह ला देखील जॉईन आहेत, त्यांनाही पाहायचे आहे. ओ त्याच्यामध्ये आलाय वाईट. वाईट आल्यानंतर मॅच मध्ये थोडीशी वाढलंय फाईट आणि फाईट मध्ये हा टाईट मुकाबला मैदानावरती सुरू आहे. आणि फक्त फाईट नाहीये, फाईट नाही, दॅट्स अ टफ फाईट. टफ फाईट. मागेही म्हटलं होतं 3 मध्ये करायच्यात 12, मॅचचा चढलाय 12, चुकीला नाही थारा. आणि डगआउट मधनं आवाज आलाय भावांनो आता बघून बघून मारा. 3 मध्ये 12 करायचे आहेत. 3 बॉलचा खेळ. ओ वाईट वाईट वाईट. असंही एक डिटर्जंट आहे टाईट. आता हा मॅच देखील तितकाच टाईट झालाय. दॅट्स अ टफ फाईट. 3 बॉल 11. याच्यापेक्षा सुंदर फायनल नव्हता. फायनलचा मॅच असाच कदाचित अपेक्षित केला होता पूर्ण या टीमनं आणि तोच तसा फायनल सुरू आहे. प्रभात कॉलनी प्रीमियर लीग का कशा पद्धतीने सक्सेसफुल होत आहेत. आज खऱ्या अर्थानं आपण करणभाई सिंधुबाई आपल्या मंचावरती आहेत. पहिलं पर्व आहे त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं. पहिलं पर्व सक्सेसफुली राहिलं आहे. इतकी चांगली स्पर्धा आणि इतका चांगला. आता बघूया 3 मध्ये 10 करायचे आहेत. सर प्रेशर काय असतं ना, प्रेशर तो प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट असा खेळ आहे तो तुम्हाला प्रेशर झेलून खेळता येणं गरजेचं आहे. अन्यथा प्रेशर घेतलं तर मैदानाच्या आतमध्ये सामन्यामध्ये बदल होण्यासाठी जास्त काळ जात नाही. तो सध्या मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. जसं तुम्ही उल्लेख केला क्रिकेटचा खेळ प्रेशरवाला तर क्रिकेटचा खेळ पेशन्सवाला. हा दबावाचा खेळ आहे, हा संयमाचा खेळ आहे. संयमाचा बांध धुवून देऊ नका. आता इथे कोण संयम राखणार, कोणाचा संयमाचा बांध तुटणार, कोण नर्व्स दडपण कोण हँडल करणार. 3 मध्ये 10. 3 मध्ये 10. हा फटका पहा. करायच्या 4. नेहमी आपण इम्पॉसिबलचा शब्द सर पाहतो. इम्पॉसिबलचा पहिला आय बाजूला काढला, मध्ये ए टाकला, ए ला एम जॉईन केला. इम्पॉसिबल मध्ये दडलेला आहे आय एम पॉसिबल. मैदानाच्या आतमध्ये सर्व काही शक्य आहे. सर्व काही शक्य आहे. आणि आता 2 मध्ये 4 करायचे आहेत. आणि ही मुंबई नगरी आहे. एक नाटक आलं होतं बेदुने 4 आणि 2 मध्ये धावा करायचे आता 4. 2 बॉल मध्ये 4 धावेची गरज आहे. सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय, सोडलाय झेल. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट होईल का? नाही नाही नाही. 1 बॉल मध्ये 3 धावेची गरज आहे. काही जण सांगतात सुपर ओव्हर हवी आहे, काही जण सांगतात चौकार हवा आहे. काय होणार? डीजे डी एक बॉल 3चा मॅच आहे. प्रेक्षक हो बाहेर या. तुम्हाला काय पाहिजे? मॅच कोणी जिंकला पाहिजे का टाय? सुपर ओव्हर येणार का? सुपर ओव्हर येणार का? काही सुपर ओव्हर. चला 1 बॉल 3 ची गरज. एकदा टाळ्या वाजवा. दाखवा प्रभात कॉलनी प्रेक्षक केवढा आलाय. टाळ्या वाजवा. जोरात गजर हो द्या गजर. 1 बॉल 3 धावेची गरज. मेगा फायनलचा मॅच. 1 2 3. चला 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 समर्थन देऊया. टाळ्यांचा गजर थांबता कामा नये. टाळ्यांचा गजर वाजवत राहूयात. 1 बॉल 3 ची गरज. थांबले थांबले थांबले. धगधग 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 होणार. धनंजय धगधग होणार कारण आताच्या घडीला काही काहींची हार्टबीट बघितली ना तर 72च्या जागी 92 दाखवतील. ईसीजी बघितला तर 72च्या जागी 92 दाखवतील. त्याला कारण आहे काउंटडाऊन सुरू झालंय. काउंटडाऊन सुरू झालंय. 1 2 3. 1 मध्ये 3. ज्यावेळेला चायनीज वरती जातो ना तेव्हा ऑर्डर देतात 3 मित्र 1/3. ट्रिपल राईस. ट्रिपल राईस. हा खेळ आहे ट्रिपल राईस वाला. 1 चेंडू आणि धावा करायच्या त्या 3. चला 1-3. 1-3.